Yes, sir. Very good morning, ma'am. Yes, sir. As we have already designed and said you that कि आपका जो रहा हुआ पार्ट था पहले दिन का वो प्रॉपर तरीके से ऑनलाइन में कंप्लीट करवा के दिया जाएगा. सो टुडे वी आर जस्ट गोइंग टू कवर अप योर फर्स्ट एवर पार्ट. जो आपका सेल्फ इंट्रोडक्शन का पार्ट शायद आपने कल सिर्फ स्क्रीनशॉट लेकर कंप्लीट करने की कोशिश की थी. विल जस्ट कंप्लीट इट स्टेप बाय स्टेप. उसके बाद आज का बेसिक से जो पार्ट आपका चालू करना था वो आज से चालू हो जाएगा मैम. इसलिए क्योंकि आपको स्टेप बाय स्टेप सारी चीजें आपको खुद से आनी चाहिए. आपल्याला फक्त एखादी गोष्ट दिली आणि त्याच्यावर आपण रट्टा मारून पाठ केलाय अशी आपल्याला गोष्ट नकोय. आपल्याला स्वतःहून काही गोष्टींचा कन्स्ट्रक्शन बेस कळायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपली आज सुरुवात होणार आहे. फक्त पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपण सेल्फ इंट्रोडक्शनचा जो पार्ट तुम्हाला शॉर्ट प्रोसेसमध्ये दिला होता तो व्यवस्थित पद्धतीने तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या बेसिक पार्टला सुरुवात करूया. राईट मॅम? लाईट नाही का मॅडम आज घरी? नाही सर. ओके ओके ठीक आहे. चलो फाईन, काय हरकत नाही. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो. ठीक आहे, फाईन, ओके, डन. मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय आणि त्या माध्यमातून सेम आपला जो राहिलेला पार्ट होता तो प्रॉपर पद्धतीने आपण आज कव्हर करून घेऊ आणि मग बेसिकचा पार्ट चालू करूया आजपासून. आता सोबतच तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शनचा पार्ट तयार करून घ्या माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने त्याची युटिलिटी करता येऊ शकते. तुम्हाला स्क्रीन शेअर होते मॅम? हो सर. ओके फाईन, प्लीज. हे सगळे पॉइंट्स तुमच्याकडे होते मॅडम. हे पॉइंट लिहिलेले आहेत तुमच्याकडे व्यवस्थित एका पेजवरती? नाही सर. नाहीये, लिहून घ्या मॅडम व्यवस्थित. वेळ लागला तरी चालेल, लिहून घ्या. वरती सेल्फ इंट्रोडक्शन टाका. हे बघा या पद्धतीने सेल्फ इंट्रोडक्शन. तुमच्या स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तयार करण्यासाठी क्लास पहिले मदत करतोय. वरती हेडिंग टाका सेल्फ इंट्रोडक्शन आणि त्यानंतर हे 11 पॉइंट लिहून घ्या मॅम. लिहून झाल्याच्या नंतर डन असं साइन करा, म्हणजे आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊ शकतो. आणि काहीही अडचण वाटली तर जागेवरती विचारा की सर नाही हा पॉइंट मला डबल सांगा. काही हरकत नाहीये. आपल्याला 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी काही प्रॉब्लेम नाही.
झाले मॅम पॉईंट लिहून? हो सर. राईट मॅम प्लीज. झालं की मला सांगत चला, म्हणजे आपल्याला पुढचा पॉईंट घेता येईल. बघा आता सगळ्यात सुरुवातीला मॅडम एकतर आपलं इंट्रोडक्शन देत असताना म्हणा, कुठल्याही टॉपिक बद्दल बोलत असताना म्हणा, कुठलीही गोष्ट स्टेजवरती मांडत असताना म्हणा, आपल्याला लोकांना ग्रीटिंग्स करावे लागतात. म्हणजेच काय, हाय हॅलो करावं लागतं. जसं इथं आपण लिहिलंय बघा, हॅलो. गुड इव्हनिंगच्या ऐवजी आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून दोन्ही वापरू शकतो. गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. राईट. या पहिल्या दोन ओळी कॉमन पद्धतीने घेतल्या जातात. आले लक्षात? हो. कोमल मॅडम, तुम्हाला समजतंय का? मला तुमच्या चेहऱ्यावरून अजिबात असं जाणवत नाहीये. घरात काही प्रॉब्लेम आहेत का? नाही. हा, म्हणजे आजूबाजूला काही असं टेन्शन आहे, काहीतरी मेडिकेशनचा इश्यू आहे, आवाज झाल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, असं काही असेल तर तसं सांगा. कारण काय होतं मॅडम माहितीये का, हे बघा लक्षात ठेवा, इंग्रजी असो किंवा कुठलीही भाषा शिकणं असो, सगळ्यात पहिले आपल्याला मानसिक प्रिपरेशन लागतं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं लागतं. युजली लोक सांगतात की ऑफलाईनच्या ट्रॅकवर जा. का बरं? कारण तिथे एक वातावरण असतं, है की नाही? अभ्यासिकेत बसलं की अभ्यास जसा होतो ना, तसं एका क्लासमध्ये बसलं की आपल्याला क्लासमधलं एक वातावरण सपोर्ट करत असतं. ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती कसं आहे की आपल्याला वातावरण निर्माण करावं लागतं मॅडम. बरोबर आहे? मग या सगळ्या फेजमध्ये दोनच गोष्टी असतात. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्सच आम्हाला सांगतात की तुम्हाला खरंच कळलं की नाही कळलं, का काय कळलं, हे कळणं गरजेचं असतं. फिजिकली बसल्यावरती आम्ही 10 वेळेस सांगू शकतो. ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात, परंतु तुम्हाला अडलं तर विचारत चला. पण समजलं तर चेहऱ्यावरून किंवा तोंडाने सांगत चला की येस सर मला समजलंय म्हणून. ओके. बळजबरी येस म्हणू नका. आणि लक्षात ठेवा मॅडम, आपण ग्रॅज्युएशनला आहोत आज. बरोबर आहे? तर ग्रॅज्युएशनच्या फेजवरती आपली मानसिकता पण त्या पद्धतीने परिपक्व होणं गरजेचं आहे. तुम्ही बँकिंग करा, सीए करा, सीएस करा किंवा कुठल्याही स्ट्रीममध्ये जा. तुमच्याकडे जर आत्मविश्वासच नसेल, तर तुम्ही कुठलाही कोर्स कंप्लीट करू शकत नाही. आणि कुठलाही कोर्स कंप्लीट करायचा असेल, तर सगळ्यात पहिले लागतो तो आत्मविश्वास. शिकण्यासाठीचा पण आणि काहीतरी एक्सप्रेस करण्यासाठीचा पण. बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्यात पहिले मानसिकतेने प्रिपेअर व्हा, की येस आपल्याला इंग्रजी शिकायचंय. आज आपल्याला संभाजीनगरला रोज जाणं शक्य नाहीये. तर आपल्याला तिथून जर कोणी अनुभवी व्यक्ती सांगत असेल, तर वी मस्ट प्रिपेअर फॉर दॅट. फाईन मॅम? राइट. खाली कुठे पण. ओके फाईन. पहिल्या दोन ओळी तुम्हाला लक्षात आल्या का? सुरुवातीला आपल्याला कुठलाही टॉपिक जर कोणासमोर मांडायचा असेल, तर त्याला हाय, हॅलो, हाऊ आर यू, फाईन, थँक करावं लागतं. त्यासाठी या दोन लाईन कॉमन पद्धतीने आपण वापरू शकतो. फक्त इंट्रोड्यूस माय सेल्फच्या ऐवजी आय वुड लाईक टू टेल समथिंग अबाउट माय विलेज, माय कॉलेज असे आपण टॉपिक बदलू शकतो. ओके. राईट. आणि सुरुवातीला हे का शिकवलं जातं हेही तुम्हाला सांगतो. जर आपल्याला स्वतःबद्दल बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही आजूबाजूला तुमच्या मैत्रिणींमध्ये पण चेक करा, ज्यांनी इंग्रजीचे क्लासेस ऑलरेडी लावून बसलेत. त्यांना फक्त एवढं विचारा, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. त्यांना काहीच येत नाही. याला कारण काय मॅडम माहितीये? याला कारण आहे की त्यांनी कधी त्या पद्धतीचं प्रिपरेशन केलंच नाही. आणि मला सांगा, 3 महिन्याचा इंग्रजीचा क्लास केल्याच्या नंतर पण माझं सेल्फ इंट्रोडक्शन जर मला सांगता येत नसेल, तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाहीये. आज एम-एस-सी-आय-टीचा 3 महिन्याचा कोर्स झाल्याच्या नंतर माणसांना 4थ्या महिन्यामध्ये काहीच येत नाही मॅडम. ही परिस्थिती आहे. बरोबर आहे की नाही? आणि याला कारण काय माहिती का? याला कारण आहे फक्त मानसिकता. सर्टिफिकेशन घेण्यापुरती मानसिकता जर असेल, तर माणूस काहीही शिकू शकत नाही. आणि मला शिकायचंय, मला आलं पाहिजे, मला प्रॅक्टिकली बोलता आलं पाहिजे, ही जर भावना असेल, तरच माणूस शिकू शकतो. मग तो ऑफलाईनला जरी क्लासरूममध्ये बसला किंवा ऑनलाईनला जरी बसला, तरी त्याची मानसिकता, हे मानसिक प्रिपरेशन सगळ्यात जास्त गरजेचं असतं. घरात एखादा आजारी व्यक्ती असेल ना, तरी माणसाचं क्लासमध्ये मन लागत नाही. आणि स्वतः आजारी असला तरी लागत नाही. ही परिस्थिती आहे. बरोबर आहे? चलो फाईन. पहिल्या 2 ओळी हे आपण ग्रीटिंग म्हणून वापरतो. हे आम्ही सुरुवातीला का शिकवतो? कारण तुम्हाला 10, 15, 20, 25 दिवसामध्ये तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन हळू-हळू तुम्ही तयार करता. यासाठी सुरुवातीला हा पाठ दिला जातो. कारण स्वतःला ॲटलीस्ट स्वतःबद्दल 5 ओळी जर बोलता येत नसतील, तर क्लास लावून काय उपयोग झाला? असे लोकांचे टोमणे आपल्याला ऐकावे लागतात. ते ऐकावे लागू नये आणि आपल्याला काहीतरी आत्मविश्वास यावा, या दृष्टिकोनातून आपण पहिला पाठ हा घेत असतो. त्याच्यानंतर तुमचं नेम सांगायचं असतं. नेम सांगत असताना माय नेम इज लिहा तिथे. सर माय ग्रीट हां, सर ग्रीटिंग मध्ये आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय वुड लाईक म्हणजे
हे आपण बोलत असताना मला मला सांगावंसं वाटतं की या अर्थाने वापरलं गेलंय ते. राईट, कुठलीही गोष्ट मांडत असताना आय वुड लाईक टू स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी बोलायचं आहे, बरोबर आहे. तसंच आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, माझ्याबद्दलची माहिती सांगायची आहे, या अर्थाने वापरलं जातं. ओके. वुडचा वापर हा मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी होतो. लक्षात ठेवा, वुडचा वापर मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी होतो. मग जसं आय वुड लाईक टू ईट पाणीपुरी, मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे. आय वुड लाईक टू गो टू गोवा, मला गोव्याला जाण्याची इच्छा आहे. तसंच आपण आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ असं आपण वापरू शकतो. आलंय लक्षात? हा, असा प्रश्न विचारा मला की सर इथं असं का वापरलं, याचा अर्थ काय होतो, म्हणजे मला आवडेल. ठीक आहे, मला मध्ये मध्ये कितीही प्रश्न विचारले तरी चालतात, परंतु विचारा, कारण तुम्ही आता ऑलरेडी खूप सगळे प्रयोग करून झालेत आपले ताई, आणि आपल्याला आता इंग्रजी शिकावं लागणार आहे. याला कारण आहे की बँकिंग सेक्टर असो किंवा कुठलंही कॉमर्स स्ट्रीम मधलं क्षेत्र असू द्या, आपल्याला इंग्रजीची गरज पुढे लागणार आहे. मी पण कॉमर्स स्ट्रीमचा व्यक्ती, माझं पण एम.कॉम आणि MBA फायनान्स आहे. मला माहिती आहे की कॉमर्स स्ट्रीम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना काय काय गरजेचं असतं, पण तरीही इंग्रजी शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाहीये. ठीक आहे, मग लिहिलं तुम्ही माय नेम इज, तुमचं नाव टाका. आता पॉइंट लिहित बसू नका. आता नेम, नेटिव्ह प्लेस असे पॉइंट लिहायची गरज नाही. आता डायरेक्टली तुम्ही तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन तयार करत आहात, या पद्धतीने लिहा. माय नेम इज किंवा आय एम, दोन्हीपैकी एकच लिहायचं, 2-2, 3-3 लिहू नका. तुम्हाला जे योग्य वाटलं, माय नेम इज पूर्ण नाव सांगा किंवा आय एम पूर्ण नाव टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा पॉइंट मॅडम, नेटिव्ह प्लेस किंवा बिलॉंग्स टू, पॉइंट लिहू नका कारण आपण वरती पॉइंट लिहिलेले ऑलरेडी. ठीक आहे, मग पुढे काय लिहू शकतो आपण, या तिन्ही पैकी एकच लिहा. आय एम फ्रॉम सिल्लोड असं टाकू शकता तुम्ही, किंवा माय नेटिव्ह प्लेस इज सिल्लोड असं टाकू शकता, किंवा आय बिलॉंग्स टू सिल्लोड, असं तिन्ही पैकी एकच वापरायचंय. तुम्हाला जे योग्य वाटलं ते लिहा. हा, याच्या तिन्ही म्हणजे सर नेटिव्ह प्लेस, बिलॉंग्स टू आणि माय नेटिव्ह प्लेस. नाही, तिन्ही पैकी एकच लिहायचंय मॅडम, कारण तिन्हीचा अर्थ एकच होतो. तिन्हीचाही अर्थ एकच होतो. राईट. नेक्स्ट पुढचं बघा, एज्युकेशन. एज्युकेशनच्या बाबतीत लिहित असताना लिहा आय हॅव कम्प्लिटेड माय, पॉइंट टाकायची गरज नाही, लिहा डायरेक्ट आय हॅव कम्प्लिटेड माय. तुमचं काय पूर्ण झालेलं आहे? बीकॉम बीकॉम सेकंड कम्प्लीट इयर झालंय की चालू आहे आता? चालू आहे. ओके, मग आपण असं म्हणू शकतो मॅडम, आय हॅव कम्प्लिटेड माय 12th. आय हॅव कम्प्लिटेड माय 12th. कुठून कम्प्लीट केलं तुम्ही, यशवंत कॉलेज मधून केलं का कुठून केलं? मी SB कॉलेज. ओके, आय हॅव कम्प्लिटेड माय 12th फ्रॉम SB कॉलेज. I have completed my 12th from SB College and continue करा, and currently I am studying BCom second year ना? हो. Right. Currently I am studying in BCom second year, from कुठलं कॉलेज तुमचं आता सध्या? यशवंत कॉलेज. ओके, फ्रॉम यशवंत कॉलेज सिल्लोड. फ्रॉम यशवंत कॉलेज सिल्लोड. ओके मॅम, पहिले 3 पॉइंट क्लिअर झाले. पहिले नाव सांगायचंय, त्याच्यानंतर तुम्ही कुठून आहात ते सांगायचंय, आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत आणि काय करत आहोत या दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या. आताशी आपले 3 पॉइंट कव्हर झाले.
आता आपण चौथ्या पॉईंटकडे वळतोय. या 3 पॉईंट मध्ये पण काही अडचण असेल तर विचारा. सर हे प्लेसच थोडंफार काय झालं मॅडम? प्लेस नेटिव्ह प्लेस. मॅडम नेटिव्ह प्लेस म्हणजे मी जिथून आहे, मूळ मी कुठून आहे असा त्याचा अर्थ होतो. नेटिव्ह प्लेसचा अर्थ होतो मूळतः मी कुठून आहे. बिलॉंग्स टूचा पण अर्थ तोच होतो, मी कुठून आहे. राईट. आणि आय एम फ्रॉमचा अर्थ पण तोच होतो. म्हणून 3 ऑप्शन पैकी एकच ऑप्शन लिहा. ओके. राईट. नेटिव्ह प्लेसचा अर्थ पण तोच होतो की माझी मूळतः मी कुठून आहे. आय एम फ्रॉमचा अर्थ पण तोच होतो आणि बिलॉंग्स टूचा अर्थ पण तोच होतो. चलो फाईन. पहिले 3 मुद्दे क्लिअर झाले. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. बघा नंबर 4चा पॉइंट आहे. आता सध्या तुम्ही करंटली ऑक्युपेशन पण नाहीये, तुमचं जॉब पण नाही, बिझनेस पण नाही, काहीच नाही मॅडम, बरोबर आहे ना? हो. त्यामुळे चौथा पॉइंट तुमच्यासाठी नाही, लिहू नका. कारण आपण जॉब पण करत नाही आणि बिझनेस पण करत नाही. नंबर 5, बघा माझा फॅमिली बॅकग्राऊंड आहे की नाही. फॅमिली बॅकग्राऊंड हो. आपल्याला टाकायचं आहे. मग फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये लिहा मॅडम. तुमची जॉईंट फॅमिली असेल तर जॉईंट फॅमिली लिहा, स्मॉल असेल तर स्मॉल लिहा, दोन्हीपैकी एकच टाकायचं आहे. झालाय पहिला पॉइंट लिहून. हो त्याच्या सर. पुढचा पॉइंट कंटिन्यू करायचा. इन माय फॅमिली देअर आर, इन माय फॅमिली देअर आर, किती मेंबर आहेत मॅडम तुमच्या फॅमिलीमध्ये? 10. 10 10. मेंबर. 10 आहे ना? ठीक आहे. राईट. इन माय फॅमिली देअर आर 10 मेंबर्स असं टाका, कारण जॉईंट फॅमिली तुमची, बरोबर आहे. हो. इन माय फॅमिली देअर आर 10 मेंबर्स. आता पुढचा पॉइंट बघा मॅडम, इन्क्लुडिंग. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करा आता, माय अंकल आंटी, राईट, माय कझिन ब्रदर, राईट, अँड अदर फॅमिली मेंबर असं टाका. सगळे 10चे 10 मेंबर टाकायची गरज नाही. मी जेवढं सांगतोय तेवढंच लिहा. तुमच्या घरामध्ये काका आणि काकू असतात ना? हो. राईट. मग लिहा इन्क्लुडिंग माय अंकल, नंतर लिहा माय आंटी, कॉमा मी, मी अँड अदर फॅमिली मेंबर्स. मग त्याच्यामध्ये सगळेच आले, अँड अदर फॅमिली मेंबर्स. ओके. ओके. राईट मॅम. फॅमिली बद्दलची एवढीच इन्फॉर्मेशन सांगू शकतो आपण. त्यामध्ये एक पॉइंट ऍड करायचं असेल तर करू शकतो की तुमचे काका काय करतात. आता घरामधला कर्ता पुरुष कोण आहे सध्या? काका आहेत. तर सर मग काका, अदर म्हणजे अदर फॅमिली मेंबर अदर. म्हणजे बाकीचे मेंबर त्याचा सगळ्यांचे आपण. मिनिंग काय होतं? अगं अदर म्हणजे बाकीचे सर्व असं. हो. हा, अदर म्हणजे बाकीचे सर्व. ठीक आहे. तुमचे काका काय करतात? दुकान आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आपण एक पॉइंट ऍड पण करू शकतो. माय अंकल इज रनिंग, लिहून घे, माय अंकल इज रनिंग हिज ओन शॉप. माय अंकल इज रनिंग हिज ओन शॉप. येस सर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला हॉबीचा. तुझे हॉबी काय काय सांग बरं मला. छंद कोणते कोणते तुझे? म्युझिक, हा, रीडिंग. ऐकणे. अजून? बस. ओके ठीक आहे. लिहा मग. माय हॉबी इज,
माय हॉबी इज लिसनिंग म्युझिक. कोणते गाणे ऐकायला आवडतात मॅडम आपल्याला? जुने आवडतात की नवीन आवडतात? दोन्ही पण सर. दोन्ही पण आवडतात, राईट. मग पुढचं वाक्य लिहा, बट आय एम इंटरेस्टेड. बघा 7वा पॉइंट दिलेला आहे. बट आय एम इंटरेस्टेड. स्क्रीनवरती बघून लिहा व्यवस्थित स्पेलिंग वगैरे. बट आय एम इंटरेस्टेड टू लिसन. बट आय एम इंटरेस्टेड टू लिसन old and new songs. Old and new songs. ओके. हो. आता बघा मॅडम, तुमच्यामधल्या पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत हा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे तुमची, सांगा बरं. तुमच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं काय येतं? तुम्हाला चांगलं बोलता येतं का? तुम्हाला लोकांना कन्व्हिन्स करता येतं का? तुम्हाला काय येतं नेमकं? तुमची स्ट्रेंथ काय? बोलता येतं, कन्व्हिन्स नाही करता येत. बोलता येतं पण मिस्टेक्स होतात. नाही, असं काय आहे की नेमकं जे खूप चांगलं येतं? बरं चला लिहा, मी सांगतो ते लिहून घ्या. नंतर तुम्हाला चेंज करायचं चेंज करू शकता. लिहा, माय पॉझिटिव्ह पॉइंट इज. माय पॉझिटिव्ह पॉइंट इज that. My positive point is that I have I have good communication skill. I have good communication skill. राईट. दुसरं आता विकनेस संदर्भात लिहायचं आहे आपल्याला. तर हा जो विकनेस दिलाय तोच लिहा, तुमचा पण तोच विकनेस आहे. माय निगेटिव्ह पॉइंट इज आय एम नॉट गुड इन इंग्लिश. जसा दिलाय तसाच लिहा, 9वा पॉइंट. माय निगेटिव्ह पॉइंट इज आय एम नॉट गुड इन इंग्लिश. So I have joined classes. So I have joined classes to improve it. To improve it. Right? My negative point is I am not good in English. So I have joined the classes to improve it. लिहिलं मॅडम? हो सर. राईट. आता मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत एखादा काही अवॉर्ड किंवा बक्षीस वगैरे काही मिळालेलं आहे का? स्कूलमध्ये, हम्म. शाळेमध्ये. हा, शाळेमध्ये कशामध्ये मिळाले सांगा बरं मॅडम. स्पीच कॉम्पिटिशन मध्ये मिळालंय का? काही निबंध स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे का? कशामध्ये मिळालेलं आहे? म्हणजे कार्यक्रम होता डान्स वगैरे त्याच्यामध्ये. ओके, डान्स कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला मिळालंय, बरोबर आहे. हा लिहा मॅम. आय हॅव रिसिव्ड. आय हॅव रिसिव्ड. किती प्राइज मिळालं होतं? पहिलं, दुसरं, तिसरं? दुसरं. राईट. आय हॅव रिसिव्ड सेकंड अवॉर्ड. सॉरी, आय हॅव रिसिव्ड सेकंड रँक अवॉर्ड. असं करा, सेकंड रँक अवॉर्ड इन स्कूल कॉम्पिटिशन. असं करा, डान्स टाकू नका त्यामध्ये.
in school competitions. I have received second rank award in school competition. राईट मॅम, पुढचे 1-2 पॉइंट राहिले तेवढे कव्हर करून घेऊया. त्याच्यानंतर तुमचं लिहिलेलं इंट्रोडक्शन मी ऐकणार, तुम्ही काय लिहिलं ते मला ऐकायचं आहे. हा, अवॉर्डच्या नंतर काय करायचं मॅडम? 1 मिनिट. राईट, अवॉर्डच्या नंतर एक पॉइंट अजून ऍड करायचा. तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे मॅडम? तुम्हाला कोणाला तुम्ही आदर्श म्हणून पाहता तुमच्या लाईफ मध्ये? आजोबा. आजोबांना लिहा मग. माय आयडियल पर्सन इज. माय आयडियल पर्सन इज माय ग्रँडफादर. माय आयडियल पर्सन इज माय ग्रँडफादर. ओके. आणि शेवटचा पॉइंट लिहा, तुम्हाला काय बनायचंय आयुष्यामध्ये? बँकर. बँकर बनायचं. लिहा मग. माय गोल, सॉरी, आय वॉन्ट टू बिकम अ बँक ऑफिसर. आय वॉन्ट टू बिकम अ बँक ऑफिसर. आणि शेवटच्या 2 ओळी लिहून घ्या मॅडम. बघा, या 11व्या पॉइंटच्या खाली 2 ओळी दिलेल्या आहेत. थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय इंट्रोडक्शन. Thank you very much for giving me this opportunity to share my introduction. झालंय मॅम? हो सर. ओके, फाईन. आता तुम्ही जे काही लिहिलंय ते पहिल्या ओळीपासून मला वाचून दाखवा, म्हणजे काही चुकलं असेल तर मी तुम्हाला रिकरेक्ट करून देतो. वाचा मॅडम. येस सर. येस. हा, येस. माय नेम इज. अरे मॅडम, हा वाचा प्लीज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पासून वाचा. हॅलो, गुड मॉर्निंग पासून. हॅलो, गुड मॉर्निंग. हा. Hello, good morning, friends and teachers. राईट. I would like to myself. आय वुड लाईक टू My name. इंट्रोड्यूस माय सेल्फ असं म्हणा. आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. I would like to introduce myself. राईट. ते लिहिलं सर. ते नाही लिहिलं, ते लिहायचं ना मॅडम. ओके, ठीक. चला पुढच्या लाईन पासून वाचा. चला. Name. My name is Komal Bizade. ओके. I am belongs to Sillor. ओके. आय एम बिलॉंग्स टू असं नाही वापरायचं. आय बिलॉंग्स टू फक्त. एम काढून टाकता येतलं. एम. I belongs to. आय बिलॉंग्स टू सिल्लोड. राईट. नेक्स्ट. My education. I have completed my 12th from HB College, and Right. currently I am studently सडनली become. नाही, स्टडिंग. I am studying become second year from. आता स्टडिंग इन करा मॅडम. स्टडिंग इन लावा. इन, ING. स्टडिंग इन, IN, इन. बीकॉम सेकंड इयर. Become second year from यशवंत कॉलेज सिल्लोड. सिल्लोड. राईट. ओके. आणि हे बघा, आता प्रत्येक वेळेला तो पॉइंट सांगत बसायचा नाही. आता डायरेक्टली सांगायचं. नाही तर मग पॉझिटिव्ह पॉईंट, मग निगेटिव्ह, असं आपल्याला पॉईंट सांगायचे नाही. डायरेक्टली पॅराग्राफ कसं वाचतो आपण, तसं आपलं इंट्रोडक्शन आपल्याला रीड करून दाखवायचंय. ओके, चला स्टार्ट. पुढचा पॉईंट.
म्हणजे पॉइंट्स नाही सांगायचे का सर? माय एज्युकेशन. ते चालू करायचं पूर्ण रेग्युलरपणे. ओके. हम्म. माय फॅमिली बॅकग्राऊंड. हम्म. माय जॉईंट फॅमिली. इन आणि माय फॅमिली. तसं नाही करायचं. माय जॉईंट फॅमिली असं दिलं होतं का मी तुम्हाला तिथं? आय हॅव अ जॉईंट फॅमिली. आय हॅव अ जॉईंट. हा, लिहून घ्या, करेक्शन करून घ्या व्यवस्थित. आय हॅव अ जॉईंट फॅमिली. हा, कंटिन्यू आय करा. हॅव I have a joint family. In my family, there are 10 members, including my uncle, my auntie, me, and other family members. राईट. My uncle is running his own shop. राईट. My hobbies. हा, माय हॉबी इज. काय हॉबी तुमची? My hobby is my hobby is म्युझिक. राईट, listening बरोबर. music. बट आय एम इंटरेस्टेड Uh, इन. but I am interested to listen old and new songs. हम्म. Skills or strengths. My skills or strengths. My pos- uh, my positive points is that I हा. have a good communication skill. ओके, गुड मॅम. नेक्स्ट. Weakness. My weakness negative points. My negative points is I am not good in English, so I have joined classes to improve इट. improve it. राईट, गुड. नेक्स्ट पॉइंट. My awards rewards. I have received second rank award in school competitions. Future goals. त्याच्यासाठी त्याच्या आधी My आयडियल सांगितलं होतं, आयडियल पर्सन. idol. आयडियल पर्सन लिहिलं नाही तुम्ही? माय आयडियल पर्सन इज माय ग्रँडफादर. हा 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 त्याच्या आधी होतं का सर ते? हा, त्याच्या आधी लिहा मॅडम ते. माय आयडियल पर्सन इज फ्युचर माय गोल. ग्रँडफादर. My ideal person. My ideal person is my grandfather. Mm. I want to become a bank officer. आय वॉन्ट टू बिकम अ बँक ऑफिसर. ओके. हो. राईट मॅडम. आता हे तुमचा व्हिडिओ चालू करा. आता हे मध्ये मध्ये पॉइंट नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, हा न घेता डायरेक्टली पॅराग्राफ सारखं त्याला परत एकदा लिहा व्यवस्थित छान. आज दिवसभराचं हेच काम आहे तुमचं. याला प्रॉपर पद्धतीने एकदाच लिहून काढायचं. त्याला 2-3 वेळेस 4 वेळेस रिपिटेशन द्यायचं आपल्याला. लक्षात ठेवा, अमिताभ बच्चन सारख्या माणसाला 47 वर्ष झाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये. 47 इयर्स. सर सर पॉइंट्स म्हणजे कोणते? हे म्हणजे हे नाही घ्यायचे का? माय नेम इज. नाही मॅडम, माय हॉबी. माय नेम इज लिहावंच लागेल ना. हे नेम, फॅमिली बॅकग्राऊंड, अमुक, हे पॉइंट मध्ये मध्ये नाही टाकायचे. पॅराग्राफ सारखं लिहायचं ना आपल्याला. पॉइंटला जे इलॅबरेशन दिलंय ना आपल्याला, त्याला एकत्र करून लिहायचंय. तुम्ही प्रत्येक वेळेला जे सांगताय ना मध्ये मध्ये नेम, मग फॅमिली बॅकग्राऊंड असं सांगत बसायचं नाही. त्याला डायरेक्टली जिथून लिहिलेलं आहे त्याला प्रॉपर पद्धतीने, आय हॅव अ जॉईंट फॅमिली. इन माय फॅमिली देर आर 4 मेंबर्स. माय हॉबी इज लाईक लाईक धिस. माय निगेटिव्ह पॉईंट इज लाईक लाईक धिस. तिथून चालू करायचं सगळं सरळ. म्हणजे कंटिन्यू चालू करायचं असं. कंटिन्यू कंटिन्यू. पॅराग्राफ कसं वाचतो आपण, त्या हा. पद्धतीने आपल्याला. बघा मॅडम, तुम्ही असं, तुम्हाला एखाद्या मैत्रिणीशी बोलताना तुम्ही असं म्हणता का, माझं घर, मग माझ्या घरामध्ये असं असं आहे, असं आपण म्हणतो काही नाही. मग आमची शेती, मग आमची शेती 8 एकर आहे, मग त्याच्यामध्ये 1 एकरात गहू आहे असं आपण सांगतो का? नाही. आम्ही डायरेक्ट सांगतो, येस आमच्याकडे 10 एकर शेती आहे, त्यात सध्या आहे ना गहू आणि ऊसाचं आम्ही उत्पन्न घेतोय, असं म्हणतो की नाही आपण? म्हणजे सलग बोलतो आपण. आता हे पॉइंट का दिलेत तुम्हाला? स्टेप बाय स्टेप समजावे म्हणून पॉइंट दिलेले आहेत. पण बोलत असताना आपण असं पॉइंट पॉइंट घेऊन बोलतो का? नाही, आपण सरसकट बोलतो. आलं लक्षात? आज दिवसभरामध्ये याला प्रॉपर पद्धतीने एकदा परत लिहायचं आणि 3-4 वेळेस त्याला रिपिटेशन द्यायचं. रिपिटेशन दिल्याच्या नंतर थोडंसं आपल्या मनाने फ्रंट कॅमेरामध्ये
चेहरा ठेवून असं छानपैकी त्याला रेकॉर्ड करायचं आणि रेकॉर्ड करून मला पाठवायचं. यासाठी पाठवायचं की आपण आज दिवसभरात काय प्रिपरेशन केलेलं आहे, खरंच तुला जमतंय का काही, हे आपल्याला लक्षात येणार आहे. आलं लक्षात? ओके. आजसाठीच एवढाच टास्क. हा, बोला बोला बोला. हा, फ्युचर गोल्स म्हणजे फ्युचर गोल्स म्हणजे काय, राईट? भविष्य काळामध्ये मला काय करायचे आहे त्याला म्हणतात फ्युचर गोल. लिहून घेते मराठीत. भविष्य काळामध्ये काय करायचे आहे त्याला म्हणतात फ्युचर गोल. ओके. हो. आता अजून कुठला असा पॉइंट आहे की तुला नाही कळाला किंवा शब्द नाही कळाला तो विचारून घे. किंवा आज दिवसभरात असं वाटलं ना की सर हे 4 शब्द मला नाही कळाले, मला व्हॉट्सअप टाकून ठेव. हो. किंवा आपल्या ग्रुपवरती तू आहे, मी आहे, नंतर आपल्या प्रतीक्षा मॅम आहेत आणि आपल्या ह्या मॅडम आहेत, रुपाली मॅडम. 4घच जण आहेत आपण ग्रुपवर, बरोबर आहे? प्रतीक्षा मॅडम तुमच्या मेंटॉर आहेत, म्हणजे तुम्हाला काही अडचण वाटली, मला नाही विचारावं वाटलं, तुम्ही डायरेक्ट प्रतीक्षा मॅडमला फोन करू शकता किंवा मेसेज टाकू शकता. काही प्रॉब्लेम नाही ग्रुपवरती. ग्रुपवरती मॅडम दिवसभरात पाहतात, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. किंवा गरज असेल की तुम्हाला फोन करतात मॅडम की हा हे असं असं आहे ताई आणि हे असं असं करायचं आहे आपल्याला. ओके. म्हणजे तुम्हाला मॅडम ओके. सोबत बोलायला कम्फर्टेबल वाटेल. दिवसभरात मी बिझी असलो तर मॅडम तुम्हाला उत्तर देतील. ओके. चालेल मॅम. आजचे दिवस ताई आपण एवढंच पाहतोय, का बरं? कारण जास्त जर शिकलो एका दिवसात तर सगळं डोक्यावरून जायचं. सर म्हणजे मी तुम्हाला ते व्हिडिओ सेंड करेल, तुम्ही ते युट्यूबवर त्याच्यावर नाही टाकणार ना? काय 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 म्हणजे मी बोलेल आणि म्हणजे असं रेकॉर्डिंग वगैरे. तुमचे इंडिव्हिज्युअल आलेले व्हिडिओ जे असतात ना मॅडम, तर ते याला युट्यूबला नाही जात इंडिव्हिज्युअल. आता ही जी हो. बॅच रेकॉर्डेड आहे आपली बॅच, तर ही बॅच रेकॉर्डेड जरी युट्यूबला गेली तरी ती अनलिस्टेड असते, ती पब्लिक नाही होत. हे कोणाला दिसतं माहितीये का? ज्याच्याकडे लिंक आहे. तुझ्याकडे लिंक आहे ना, तुला दिसणार. प्रत्यक्ष मॅडमकडे लिंक आहे ना, तर प्रत्यक्ष मॅडमलाच दिसणार, असं असतं. आणि एक लक्षात ठेवता येईल, सगळ्यात महत्वाची हे डोक्यातून काढून टाक तुझ्या, की आपल्याला नको बाबा युट्यूबवर, कशाला सगळे लोक पाहतील, मग लोक म्हणतील का बाबा हे कसं कसं काय पोरगी, काहीही नाही. तुला सांगतो, डोक्यातून हे काढून टाक. आपण 5G च्या जमान्यात जगतोय. तू जर तुला सोशल मीडियावरती इंट्रोड्यूस करू शकली नाही तर तुला कोण ओळखणार आहे? तुझ्या सिल्लोडच्या नाही गल्लीमधलं सर, पण पुढे ओळखणार. सोशल मीडियावरती नाही टाकायचं म्हणून म्हणते. सोशल मीडियावरती नाही टाकत आहे बाबा. युट्यूब चॅनलला आम्हाला टाकावं लागतं कारण आमच्याकडे स्टोरेज नाही तेवढं. अलग लक्षात. ठीक आहे, चालेल. आणि हे डोक्यातून भ्रम काढून टाका की आता हे असं नको बाबा, तसं मग मला असं तसं. हे डोक्यातून काढा. काय ऑर्थोडॉक्स जमान्यात जगती ताई तू? आपण फॉरवर्डेड जमान्यात जगतोय, 21व्या सेंचुरीमध्ये जगतोय आपण. सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती. तुझी एक तरी मैत्रीण अशी जी सोशल मीडियावर नाहीये? सगळेजण नाही इन्स्टाला. सर, म्हणजे ते पब्लिक केलं तर ते म्हणजे कसं वेगळं वाटतं ना. अरे बाळा, मी तुला तेच सांगतोय की लक्षात ठेव, हे सगळे अनलिस्टेड असतात सगळ्या गोष्टी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो फाईन. ठीक आहे. आणि माइंडसेट ऑर्थोडॉक्स ठेवू नका. आपल्याला प्रगती पथावरती जाण्याचा माइंडसेट ठेवायचा आहे. अलग लक्षात.